Hello everyone. In previous lecture we discussed about types of cell division. Today we are going to learn about mitosis. Mitosis is a type of cell division in which cell divides to form two similar daughter cells which are identical to the parent सेल. यामध्ये काय होते, सेलचे डिवायडेशन होते आणि त्यापासून टू सिमिलर डॉटर सेल तयार होतात विच आर आयडेंटिकल टू द पॅरेंट सेल. ओके. इन मायटोसिस क्रोमोझोम नंबर रिमेन कॉन्स्टंट. यामध्ये क्रोमोझोम नंबर काय असते, रिमेन कॉन्स्टंट. Mitosis is also called as equational division. Why? Which is called as equational division? Chromosome number of daughter cell is equal to chromosome number of mother cell. मदर सेल मध्ये जितके क्रोमोझोम नंबर आहेत तितकेच क्रोमोझोम नंबर आपल्याला डॉटर सेल मध्ये दिसून येतात. सो विच इज नोन ॲज इक्वेशनल डिव्हिजन. जसं सपोज हे काही सेल आहे, सेल डिवायडेड इनटू टू सिमिलर डॉटर सेल. ओके. मदर सेल आहे, यामध्ये जर क्रोमोझोम नंबर 46 असतील तर जे काही डॉटर सेल तयार होतील त्यामध्ये पण क्रोमोझोम नंबर किती असतील, 46. मीन्स क्रोमोझोम नंबर रिमेन कॉन्स्टंट. मायटोसिस हेल्प इन ग्रोथ and development of multicellular organism by forming somatic cell. मायटोसिसलाच काय म्हटले जाते, सोमॅटिक सेल डिव्हिजन. याला त्याचं दुसरं नाव आहे सोमॅटिक सेल डिव्हिजन. इट ऑकर इन हॅप्लॉइड एज वेल एज डिप्लॉइड सेल. हॅप्लॉइड सेल मध्ये पण मायटोटिक डिव्हिजन करून येते, त्याचप्रमाणे डिप्लॉइड सेल मध्ये सुद्धा कोणते डिव्हिजन घडून येते, मायटोटिक डिव्हिजन घडून येते. जसं हॅप्लॉइड सेल असेल तर हॅप्लॉइड सेल पासून जे काही तयार होईल, जे काही डॉटर सेल तयार होतील त्या कशा राहतील, हॅप्लॉइड. जर डिप्लॉइड सेल असेल तर डिप्लॉइड सेल पासून डिप्लॉइड डॉटर सेल तयार होईल. ओके, लक्षात आलं. It is completed into two stages as karyokinesis and cytokinesis. What is meant by karyokinesis? आधीच्या लेक्चर मध्ये एक्सप्लेन करून दिलेलं आहे. What is meant by karyokinesis? कशाचे डिव्हिजन होते karyokinesis म्हणजे, डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. सायटोकायनेसिस मीन्स डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. यामध्ये मायटोसिस इज सब डिवाइडेड इनटू, इट इज डिवाइडेड इनटू कॅरियोकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. कंप्लीटेड इनटू टू स्टेजेस. दोन स्टेजेसमध्ये कंप्लीट झालं, कॅरियोकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. कॅरियोकायनेसिस मीन्स न्यूक्लियर डिव्हिजन, यामध्ये न्यूक्लियसचे डिव्हिजन होते. सायटोकायनेसिस मीन्स सायटोप्लाझमचे डिव्हिजन, डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. कॅरियोकायनेसिस इज न्यूक्लियर डिव्हिजन. which is subdivided into prophase, second metaphase, third anaphase and fourth telophase. Mitosis is a continuous process. Start with disappearance of nuclear membrane in prophase and end with separation of two fully formed cells after cytokinesis.
कॅरिओकायनेसिसचे डिव्हिजन झाल्यानंतर कशाचे डिव्हिजन घडून येते? सायटोप्लाझमचं डिव्हिजन घडून येते. फर्स्ट ऑफ ऑल वी डिस्कस अबाउट प्रोफेज. इट इज द लॉन्गेस्ट फेज. This involves condensation of chromatin material, migration of centrosomes, appearance of mitotic apparatus and disappearance of nuclear membrane. पहिली फेज कोणती आहे? प्रोफेज. यामध्ये अर्ली प्रोफेज अँड लेट प्रोफेज घडून येत असते. क्रोमोझोम्स आर सीन इन लॉन्ग थ्रेड कॉइल स्ट्रक्चर. लॉन्ग थ्रेड लाईक कॉइल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला क्रोमोझोम दिसून येतात इन अर्ली प्रोफेज. यामध्ये हे काय आहे? सेल मेम्ब्रेन. यामध्ये जी लेअर काढलेली आहे त्याला म्हटले जाते न्यूक्लियर मेम्ब्रेन. यामध्ये हे आहे त्याला म्हटले जाते न्यूक्लियस. आणि यामध्ये आपल्याला जे क्रोमोझोम दिसते ते कसं दिसते? लॉन्ग थ्रेड लाईक स्ट्रक्चर. अशा प्रकारे आपल्याला क्रोमोझोम्स यामध्ये दिसत असतात. इन अर्ली प्रोफेज क्रोमोझोम्स आर सीन इन लॉन्ग कॉइल थ्रेड लाईक स्ट्रक्चर. ओके, हे काय आहे? क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्स बिकम थिन अँड लॉन्ग. लॉन्ग दिसत आहेत ड्यू टू द कंडेन्सेशन. जेव्हा यामध्ये कंडेन्सेशन होते, ड्यू टू द कंडेन्सेशन each chromosomes which are seen with its sister chromatids connected by centromere. यामध्ये मी आणखी एक सेकंड डायग्राम काढते. ही जी डायग्राम आहे ती कशाची आहे? अर्ली प्रोफेज. सुरुवातीची प्रोफेज फेज. अर्ली प्रोफेज. यामध्ये जे सेकंड डायग्राम काढत आहे सेम तसंच आहे, फक्त यामध्ये आपण न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, यामध्ये न्यूक्लियोलस आहे, ते डिसअपिअर होताना दिसत आहे. इथे साईडला सेंट्रिओल्स असतात. ॲनिमल सेलमध्ये जर आपण बघितलं तर ॲनिमल सेलमध्ये सेंट्रिओल्स प्रेझेंट असतात. डुप्लिकेट सेंट्रिओल्स. लेट प्रोफेज मध्ये लक्षात ठेवायचं, लेट प्रोफेज यामध्ये न्यूक्लियोलस डिसअपियर. न्यूक्लियोलस स्टार्ट टू डिसअपियर. न्यूक्लियर मेम्ब्रेन disappear, disintegrate and disappear. ओके. आणि यामध्ये जे क्रोमोझोम्स आहेत ड्यू टू द कंडेन्सेशन क्रोमोझोम्स कसं दिसत आहे आपल्याला? विच आर सीन विथ सिस्टर क्रोमॅटिड्स कनेक्टेड बाय सेंट्रोमियर. यामध्ये जे क्रोमोझोम आपल्याला दिसत आहे अशा प्रकारे सिस्टर क्रोमॅटिड्स च्या फॉर्म मध्ये आपल्याला दिसतात. काढले
न्यूक्लियोलस स्टार्ट डिसअपियर इन लेट प्रोफेज. लेट प्रोफेजमध्ये हे जे न्यूक्लियोलस इथे आपल्याला क्लिअरली दिसत होतं, यामध्ये न्यूक्लियोलस काय होते, डिसअपियर्ड व्हायला सुरुवात होते. न्यूक्लियर रेमनेंट डिसइंटिग्रेटेड अँड डिसअपियर्ड ग्रॅज्युअली. ओके. इन ॲनिमल सेल, यामध्ये जे ॲनिमल सेल आहे, डॉटर सेल स्टार्ट टू मूव अवे फ्रॉम इच अदर and they occupy polar position. यामध्ये इथे आपण सेंट्रिओल्स काढलं होतं. लेट प्रोफेजमध्ये काय होईल, हे जे सेंट्रिओल्स आहेत हे एकमेकांपासून दूर होतील, मूव अवे फ्रॉम इच अदर अँड ऑक्युपाय पोलर पोझिशन. यामध्ये आणखी एक पॉईंट लक्षात ठेवायचं, बिफोर सेल डिव्हिजन होण्याच्या आधी काय घडून येते बेटा, इंटरफेज घडून येते. बिफोर सेल डिव्हिजन सेंट्रोझोम्स डुप्लिकेट and then as divide into centrosomes move away from each other, move away toward the opposite pole. Mitotic apparatus is almost completely formed. यामध्ये जे काही मायटोटिक ॲपरेटर्स आहेत ते आपल्याला कम्प्लिटली दिसून येते. यामध्ये काय सांगितलं, काय आहे प्रोफेज, लॉन्गेस्ट फेज आहे. इन अर्ली प्रोफेज सुरुवातीला आपल्याला क्रोमोझोम्स कसं दिसत आहे, क्रोमोझोम्स आर सीन इन लॉन्ग थ्रेड कॉइल स्ट्रक्चर. जेव्हा कंडेन्सेशन पूर्ण प्रोग्रेस होते, कंडेन्सेशनची प्रोसेस घडून येते, तेव्हा यामध्ये क्रोमोझोम आपल्याला कसे दिसत आहे, थिक अँड शॉर्ट दिसत आहे. यामध्ये जे काही आहे सिस्टर क्रोमॅटिड दिसत आहे आणि या सिस्टर क्रोमॅटिड कशाला कनेक्ट झालेला आहे, सेंट्रोमियरला कनेक्ट झालेला आहे. त्याचप्रमाणे यामध्ये जे न्यूक्लियोलस आपल्याला दिसत होतं ते न्यूक्लियोलस लेट प्रोफेजमध्ये डिसअपियर होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे न्यूक्लियर मेम्ब्रेन सुद्धा काय होते, डिसअपियर्ड होते. आणि यामध्ये जे सेंट्रिओल्स असतात, ॲनिमल सेलमध्ये काय दिसत येतात, सेंट्रिओल्स असतात. सेल डिव्हिजन होण्याच्या आधी सेंट्रिओल्स काय होते, डुप्लिकेट होते अँड बिगिन टू मूव अपोजिट पोल ऑफ द सेल. हे काय होतात, मूव होतात आणि एक पोलर पोझिशन घेतात. दे ऑक्युपाय पोलर पोझिशन. ओके, लक्षात आलं. थँक्यू.